आजच्या ठळक बातम्या. मुंबईसह कोकणात पावसाने उडवली दैना, वाहतूक विस्कळीत. खवळे महागणपती दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक यांचे बॅनर झळकले. ठाणे कळव्यात रिक्षाला आग लागून नुकसान. दापोली आझाद मैदानात कामगार योजनेअंतर्गत घरगुती वस्तूंचे वाटप. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. बातमी 1. मुंबईसह कोकणात सकाळपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई शहरात वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोकणातील ग्रामीण भागातील पावसाचा संचार सुरू असल्याने चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे. ग्रामीण रस्त्यांची दुरावस्थेचा फटका सर्वसामान्यांना बसलाय. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी खाली आल्याने संगमेश्वर ते लांजा दरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रत्नागिरी आणि खेडमधील खड्यांचा प्रचंड त्रास वाहन चालकांना सोसावा लागतोय. मुंबईत रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक भागात पाणी साचलं आहे. बातमी 2. खवळे महागणपतीच्या त्रिशताब्दी रौप्य महोत्सव गणेशोत्सवात भाविकांची गर्दी होत असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 19व्या दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर आणि अन्य भागातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त तारामुंबरी येथील खवळे महागणपती दर्शनासाठी दाखल झाले होते. कोल्हापूर श्री महालक्ष्मी संस्थानाचे महाराज सागर भोरे आणि त्यांचे सहकारी खवळे महागणपती दर्शनासाठी येऊन दुर्वांचा खास मोठा हार त्यांनी अर्पण केला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, देवगड तहसीलदार यांनीही श्री खवळे महागणपतीचे दर्शन घेतले. यावेळी वाहतुकीची कोंडी, गणेश भक्तांची गर्दी निदर्शनास येताच तहसीलदार यांनी तात्काळ पोलीस प्रशासनास सूचना दिल्या. तारामुंबरी परिसर, तारामुंबरी मीठ मुंबरी पुलावर देखील वाहन पार्किंगच्या लांबच लांब रांगा यावेळेस लागल्या होत्या. बातमी 3. विकास पुरुष शब्दाला जागणार दमदार खमक, जबाबदार नेतृत्व, कार्यक्षम जनसेवक असा उल्लेख भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर करीत ठाणे शहरातील उड्डाणपूल, चौक अशा सर्वच ठिकाणी हे फलक झळकताना दिसत आहेत. मी ठाणे जिल्ह्यातील सिनियर मंत्री, नवी मुंबई प्रमाणेच ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागले असे भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते. त्याच्या या विधानामुळे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांना पुढे येऊन प्रतिक्रिया द्यायला लागली. हे प्रकरण ताजे असतानाच गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे गड असलेल्या ठाणे शहरात आणि शिंदेंच्या राहत्या घराजवळ नाईकांना शुभेच्छा देणारे फलक लावत एकच खळबळ उडवून दिली. या बॅनरची ठाण्यात आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. बातमी 4. ठाण्यात कळवा येथील कळवा नाका, जुना मुंबई पुणे रोड सहयोग सोसायटीच्या समोर पार्क केलेल्या एका रिक्षाला अचानक आग लागल्याने रिक्षाचा मागील भाग जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. कळव्यातील कळवा नाका परिसरातील सहयोग सोसायटी समोर अनंत कडू यांनी आपली रिक्षा पार्क करून ठेवली होती. अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट दिली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बातमी 5. दापोली येथील आझाद मैदानावर कामगार योजना लाभार्थ्यांसाठी आयोजित घरगुती वस्तूंच्या वाटप कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे करून पात्र कुटुंबांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आणि घरगुती वापरातील विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. लाभार्थ्यांना आवश्यक माहिती देत पडताळणी केल्यानंतरच वस्तू देण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रिया सुशोभित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली गेली. कार्यक्रमात संबंधित विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. योजनेचा उद्देश गरजू आणि कामगार घटकांना आवश्यक जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून देणे हा असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे दापोलीतील कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील काळात अशा उपयुक्त योजना सातत्याने राबवण्याची मागणी उपस्थितांनी आता केली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.